गँगस्टर गजा मारणेचा सांगलीतील राईट हँड अखेर पोलिसांच्या जाळ्यात। गजा मारणेचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू साथीदार पांड्या लक्ष्मण मोहिते याला सांगली पोलिसांनी अटक केली आहे। 14 मे रोजी ही कारवाई करण्यात आली। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। पांड्या मोहिते हा तब्बल 15 ते 20 समर्थकांना घेऊन सांगली कारागृहात पोहोचला होता आणि तिथेच दिल्या गजा मारणे जिंदाबादच्या घोषणा। मात्र या प्रकारामुळे पोलिसांचीही कानउघडणी झाली आणि चौकशीचा फास अधिक घट झाला। गजा मारणेला मार्च महिन्यात पुण्याहून सांगली कारागृहात हलवण्यात आलं होतं। वाटेत साताऱ्यातील कणसे ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबली आणि इथेच घडलं नाट्यमय प्रकरण। व्हॅनमध्ये चढून सतीश शेळीमकर याने गजाला औषधे व गोळ्या दिल्या, तर विशाल धुमाळ याने मटणाचा डबा पोचवला। ही सर्व माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळवली आणि अखेर पांड्या मोहितेपर्यंत पोहोचत त्याला अटक केली। विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयात स्पष्ट केलं की पांड्या मोहितेने गजाला आर्थिक मदतही केली आहे। कोर्टाने त्याला 17 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही धाक कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे आणि वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। ही मोहीम पीआय प्रताप मानकर, एपीआय आशिष कवठीकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। गजा मारणे टोळीवर पोलिसांची कसून कारवाई सुरूच आहे। आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही।